अयोध्येला प्रासादाच्या उद्यानात लेकुरवाळ्या मुलींनी झाडाला बांधलेले झोके उर्मिलेच्याही मनाला एक हिंदोळा देऊन जात. तिचं मन उगीचच मिथिलेला एक फेरी मारून येई. मागे राहिलेल्या सख्यांची तिला आठवण येई. अवघं निरागस बालपण तिच्या मनात हुंदडून जाई. आता चौघी बहिणी एकत्र नसल्यानं एक हुरहुर दाटून येई. मांडवी आणि कीर्ती दोघी कुशध्वज काकांच्या मुली, नात्यानं सीता आणि उर्मिलेच्या चुलत बहिणी. कुशध्वज काकांची पत्नी अकाली मरण पावली. त्यांनी पुन्हा विवाह करणार नाही असं पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून शोकमग्न असताना जाहीर करून टाकलं. सुनैना राणींनी मांडवी आणि कीर्तीला त्या क्षणी पोटाशी धरलं ते कायमचं. या दोघींना नंतर आपली खरी माता कोण हेच आठवत नव्हतं. इतक्या त्या सुनैना राणींच्या होऊन गेल्या. ज्यांना माहिती नव्हतं ते या दोघींना सुद्धा जनकराजाच्या पुत्री समजायचे. चौघी बहिणी प्रेमाच्या धाग्याने अशा घट्ट बांधलेल्या होत्या, म्हणूनच राजा दशरथानं दृढ भावबंधन असलेल्या आपल्या 4 शूरपुत्रांसाठी या मुलींना मागणी घातलेली असावी. किती थैथयाट केला होता उर्मिलेनं अयोध्येहून मागणी आल्यावर. तिचं म्हणणं होतं, जीजीसारखं माझंही स्वयंवर व्हायला पाहिजे. उर्मिला नावाचा अर्थ म्हणजे अत्यंत सुंदर. तिचं नावच मुळी तिच्या सौंदर्यावरनं ठेवलं होतं. तजेलदार गोरीपान, गालांवर पिकलेल्या कदंब फळासारखी लालसर आभा कायम पसरलेली, मधाच्या रंगाचे टप्पोरे पाणीदार डोळे, त्या डोळ्यांना लांब पापण्यांची दाट झालर, मध्यावर किंचित जुळलेल्या कानापर्यंत रेखल्यासारख्या धनुष्याकृती भुवया, झाडसर मावसल गुलाबी रेखीव ओठ, ताम्रवर्णी घनदाट लांब सडक केशसंभार. तिच्या नावातून निघणाऱ्या प्रत्येक अर्थासारखीच होती ती. उर्मिला म्हणजे जादूगार, उर्मिला म्हणजे भुलवणारी, उर्मिला म्हणजे उसळत्या लाटा. उर्मिला सगळ्या बहिणींमध्ये हुशार होती, धाडसी होती. कुठलीही गोष्ट ती चटकन आत्मसात करत असे. जराशी तापट असली तरी स्वभावानं प्रेमळ होती. तिला पाकशाळेचा जरा कंटाळा होता. जनकतात लहानपणापासनं हा माझा पुत्र आहे असं म्हणायचे म्हणून की काय नकळे, पण उर्मिलेला पराक्रमाच्या गोष्टी जास्त आवडायच्या. तिची सीता जीजी वेदपाठही शिकायची आणि पाकशाळेतही रमलेली असायची. सुनैनामा उत्तम पाककला तज्ज्ञ होती. कीर्ती लहान होती, पण तिलाही मांच्या हाताखाली लुडबुड करायला आवडायची. तुम्ही आहात ना एवढ्या जणी, मग पाकशाळेत माझी काय आवश्यकता आहे असं म्हणून उर्मिला ग्रंथालयात, तिच्या चित्रशाळेत, नाहीतर कुशा काकांच्या रथात असायची. मांडवी थोडी अहमन्य आणि रोखठोक होती. तिला वीणावादन आवडायचं. ती सुरांमध्ये रमायची. मात्र तिच्या आयुष्याकडनं काही अपेक्षा होत्या. कुशध्वज काका लहानशा संकाश्य नगरीचे राजा होते. मांडवीचं म्हणणं होतं, मी राजकन्या आहे म्हणजे पुढे मी राणी झालं पाहिजे. माझी योग्यताच राणी व्हायची आहे. कीर्ती लहान असल्यानं विवाहाच्या बाबतीत तिची काही ठाम मतं नव्हती. सीता जनकराजांना भूमीत सापडली होती. जनकराजा आणि सुनैना राणींना खूप वर्ष मुलबाळ नव्हतं. मिथिला कृषीप्रधान राज्य होतं. मिथिलेची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून होती, पण त्यावर्षी भयंकर दुष्काळ पडला. शेती पिकेना. दानशूर जनकराजांनी त्यांची अन्नभांडारं जनतेसाठी खुली करून टाकली. शिलकीत असलेला धान्यसंचय वेगानं संपायला लागला. राजांचा पूजापाठ, यज्ञ, हवन कशामुळेच वरुणदेव प्रसन्न होत नव्हते. अहोरात्र राजपुरोहित पर्जन्य सूक्त म्हणत होते, पण एकही काळा ढग मिथिलेवर कृपा बरसत नव्हता. राजा जनक हवालदिल झाले. त्यांना अपत्य नव्हतं, पण अवघी मिथिला त्यांना पुत्रवत होती.
ऋषी याज्ञवल्क, ऋषी वामदेव, ऋषी मार्कंडेय आणि इतर विद्वानांनी त्यांना वाजपेय यज्ञाची महती सांगितली आणि जनकराजांनी तो करायचं ठरवलं. वाज म्हणजे अन्न, अन्नासाठी केलेला यज्ञ. हा वाजपेय यज्ञ जनकराजा प्रजेसाठी करणार होते. ज्ञानी आणि सत्वशील जनकराजा तत्वज्ञानाचे विद्यार्थी होते. याज्ञवल्क ऋषी त्यांचे गुरु होते. त्यामुळे जनकराजांचे विचार खूप उत्कट असायचे. स्वार्थासाठी यज्ञयाग न करता जे करायचं ते प्रजेसाठी, असे त्यांचे विचार होते. पराक्रमी जनकराजा स्वतःला जनतेचे सेवक समजत. राजांनी शेती पिकावी म्हणून याज्ञवल्क ऋषींच्या सांगण्यावरनं वाजपेय यज्ञाची तयारी सुरू केली. या यज्ञासाठी लागणारी जमीन राजांनी स्वतः नांगरायची असते, म्हणून नांगर घेऊन जनकराजा स्वतः कोरड्या पडलेल्या शेतात उतरले. वर ऊन रणरणत होतं. झाडं वाळून सुकून गेली होती. पानांचा आसरा न राहिल्यानं आकाशात पक्ष्यांचा मागमूस नव्हता. दुष्काळानं जमिनीला भेगा पडल्या होत्या. वर्षभर जमिनीला पाणी लागलं नव्हतं. जमलेल्या मिथिलावासियांचे देहही झाडांसारखेच शुष्क वठलेले होते. डोळ्यात होता आपल्या राजावरचा परमविश्वास आणि पीक पुन्हा फुलण्याची दुर्दम्य आशा. जनकांनी ऋषींनी पूजाविधी केले. सोन्याचा मुलामा दिलेला फाळ नांगराला जोडला होता. सुनैना राणींनी फुलं कुंकुम अक्षता वाहून भूमीचं पूजन केलं. ऋषी उच्च रवात मंत्रपठण करत होते. राजा आणि राणींनी मिळून काही अंतर भूमी नांगरली. आतली कोरडी झालेली, पाण्यासाठी तहानलेली माती वर येत होती. ऋषींचं मंत्रोच्चारण चालूच होतं. सुवासिनी मंगलगीतं गात होत्या. सजवलेले बैल राजाच्या हाकाऱ्यासरशी पुढे पुढे जात होते. भूमीत नांगरानं रेषा आखली होती. ती रेषा शेतकऱ्याच्या हातून पेरल्या जाणाऱ्या बीजासाठी आतुरली होती. इतक्यात नांगर थांबला, पुढे जाईना. एखादा मोठा दगड आड आला असला पाहिजे असं राजाला वाटलं. नांगर का थांबला हे बघायला सेवक धावले, तर एक लाकडी पेटी त्यांना जमिनीत रुतलेली दिसली. कुणीतरी खजिना पुरून ठेवलेला दिसतोय असं सेवकांना वाटलं. एका सेवकानं माती मागे सारून ती जाळीची पेटी बाहेर काढली. त्यांनी ती पेटी उघडली तर त्या पेटीत एक सुंदर बालिका होती. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. भूमीत गाडलेलं जिवंत अर्भक. जनक सुनैना खाली बसले. त्या बाळाभोवती एक आभा पसरली होती. तेजस्वी गोरीपान सुंदर अशी ती बालिका होती. हातपाय हलवून जणू जनकराजा आणि सुनैना राणींना ती बोलवत असावी. जनकराजा हरखून गेले. ईश्वरी संकेत झालेला होता. एका निपुत्रिकाला अपत्य सापडलं होतं, तेही वाजपेय यज्ञाची भूमी नांगरताना. हा दैवजात योगायोग होता. राजा जनकांनी त्या बालिकेला हाती घेतलं. एक दैवी अनुभूती त्यांना स्पर्शून गेली. चैतन्याची एक लहर उसळली आणि जोरदार पावसाची सर आली. जमिनीत चैतन्य पिकवणारा पाऊस, जो मिथिलेवर रुसून बसला होता, तो आला होता. प्रजाजन नाचायला लागले. आनंदाला उधाण आलं. जनकराजांनी हातपाय हलवणाऱ्या त्या गोंडस बालिकेला हृदयाजवळ धरलं आणि सुनैना राणींच्या ओठीत घातलं. थाटात नामकरण झालं. सीता. भूमीवर नांगरानं रेखलेली रेघ म्हणजे सीता. जी रेघ आपल्यात बीज जोजवून त्याला ऊब देऊन त्याच्यापासून अमर्याद बीज उत्पन्न करते. भूमीतल्या सृजनाची रेषा म्हणजे सीता. वाजपेय यज्ञ संपन्न झाला. मिथिला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम झाली. सीतेच्या जन्माशी असा ईश्वरी संबंध जोडलेला होता.
सीता सापडल्यावर फक्त मिथिलेची भूमीच नाही तर सुनैना राणींची कूसही फळली. 2 वर्षात जनक आणि सुनैना राणीला एक सुंदर मुलगी झाली, उर्मिला. सीता आणि उर्मिला एकत्रच वाढायला लागल्या. राजा आणि राणी या परमेश्वरी कृपेनं हरखून गेले. सुनैना राणी सांगायच्या, सीता जन्माला आल्यापासून मिथिलेत कधीही अवर्षण झालं नाही. मिथिलेची भूमी त्या वर्षापासनं चौपट पिकायला लागली. मिथिला राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सुखी झालं. पुत्री सीता राजा जनकांची भाग्यलक्ष्मी होती. कुठल्याही महत्त्वाच्या कार्यासाठी निघताना जनक राजा सीतेला रथाला स्पर्श करायला सांगायचे. तिच्या हस्ते कलश पूजन करून शुभकार्याचा प्रारंभ होत असे. सीतेनं म्हणे जनक राजाकडे असलेलं अवजड पिनाक शिवधनुष्य लहानपणी एकदा खेळता खेळता हलवलं होतं. सीतेत असलेल्या ईश्वरी अंशाची प्रचिती अशी इतरांना येत असे. स्वतः सीता मात्र मुग्ध कळी होती. सुंदर सोज्वळ सीता स्वतःविषयी फारसं कधीच बोलायची नाही. ती उर्मिले एवढी बडबडी नव्हती, पण अबोलही नव्हती. ती उर्मिलेसारखी रथ हाकत नव्हती, पण उपनिषद वेद यांचा अभ्यास करायची. सर्वांवर प्रेम करणं आणि कमालीचा समंजसपणा हे तिचं वैशिष्ट्य होतं. आपल्यातल्या ईश्वरी अंशामुळे म्हणा किंवा आपण जनकतातांना मिळालेली ठेव आहोत म्हणून म्हणा, पण आपले जास्त लाड होतात याची तिला जाणीव होती. तातांची पोटची लेक डावलली जाऊ नये म्हणून हर प्रकारे ती प्रयत्न करायची. राजसभेत वादविवादात गार्गी मैत्रेयी बरोबर भाग घेणाऱ्या तर कधी रथ दौडवणाऱ्या उर्मिलेचे गुण सांगताना सीता थकायची नाही. कधी उर्मिलेनं कशी बेलफळं वेचायला मला मदत केली आणि म्हणूनच बेलफळाचं पेय मधुर झालं, तर कधी उर्मिलेनं कैऱ्या तोडायला मदत केली म्हणून सावधान चविष्ट झालं, असं ती सगळ्यांना सांगायची. बहिणीचं कौतुक करण्याच्या तिच्या या प्रयत्नांना उर्मिला विफल करायची. मोठ्यानं बोलून भोजन करताना सगळ्यांना खरं ते सांगून उर्मिला हसवायची. तर कधी सीतेचं कौतुक होतं म्हणून उर्मिला मातेशी वाद घालून फुरंगटून बसायची. कधी मनासारखं घडलं नाही म्हणून आदळआपट करायची. सीता समईची मंद ज्योत होती तर उर्मिला आगीची धग होती. सीता जुईची कळी होती तर उर्मिला घमघमणारा सोनचाफा होती. सीता मंजुळ बासरी होती तर उर्मिला वीणेचा झंकार होती. दोघींमध्ये असा फरक होता, म्हणूनच ते सीतेच्या स्वयंवरात आपल्याला मागणी घेऊन आपला विवाह होणं उर्मिलेला रुचलेलं नव्हतं. उर्मिलेला स्वतःचं वेगळं स्वयंवर व्हायला हवं होतं. तिला महत्त्व देणारं, तिच्यासाठी शौर्य गाजवून शस्त्रांचा टणत्कार करून तिला जिंकून घेणारं स्वयंवर. सीतेचं स्वयंवर जनक राजांनी घोषित केलं. देशोदेशीचे राजे आले. राम लक्ष्मण या दशरथ राजांच्या अयोध्येहून आलेल्या पुत्रांशी जनक राजांच्या कन्यांची आधीच ओळख झाली होती. मिथिलेच्या वनात अचानक उर्मिला लक्ष्मणाला धडकली होती, तेव्हा त्यांची झालेली नजरानजर, कदाचित त्यावेळी हृदयांचीही टक्कर झालेली होती. उर्मिलेला मनातून चिडका लक्ष्मण आवडला होता. सतत सावध पवित्र्यात असलेला लक्ष्मण कधीतरी हसतो का, असं त्याच्या थोरल्या भावाला रामाला विचारावं असं तिच्या मनात आलं. अर्थात रामही काही फार हसरा खेळकर नव्हता, तरी त्याच्या ओठांवर एक मंद स्मित असायचं. अयोध्येच्या चक्रवर्ती सम्राटाची मुलं असल्यानं ती असं वागत असतील का? नाही, तशी दोघं मनानं सरळ वाटत होते. कारण अतिथी कक्षातही त्यांच्या काही विशेष मागण्या नसायच्या असं कानावर आलं होतं. इतर देशांचे राजे अशा स्वयंवराच्या ठिकाणी यजमानांकडनं आवाजवी अपेक्षा करायचे, मानापमानाचे रंग दाखवायचे. त्यामुळे खरं तर त्यांचे तात आणि काका दोघं धास्तावले होते,
पण या 2 पराक्रमी राजपुत्रांविषयी त्यांचं मत चांगलं होतं. रामानं ऋषी विश्वामित्रांनी आयोजित केलेल्या यज्ञाच्या वेळी सीतेशी काही चर्चा केल्या होत्या. वैचारिक देवाणघेवाण होत होती. त्यावेळी दोघांच्या नजरेत काही फुलपाखरं भिरभिरली हे विश्वामित्रांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटलेलं नव्हतं. राम आणि सीता दोघंही काही सांगायला तयार नव्हते. मात्र स्वयंवर जसजसं जवळ येत होतं तसतशी सीतेची अस्वस्थता वाढत होती. जनकराजानं सीतेच्या स्वयंवरासाठी ठेवलेला पण अतिशय कठीण होता. अतिप्रचंड महाकाय अशा पिनाक शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा तो पण. आपण अयोध्येचा ज्येष्ठ राजपुत्र पूर्ण करू शकेल का कोणा दुसऱ्याच राजाला वरमाला घालावी लागेल, या विचारानं आजकाल सीता बेचैन असायची. आणि हे तिने न सांगता उर्मिलेला कळलं होतं. पिताजी माझ्या स्वयंवराला काय पण लावतील? मला जिंकून घेण्यासाठी माझ्या स्वयंवरात देखील कठीण पण ठेवायला हवाय. एक बाण मारून पुष्करणीतलं कारंज सुरू करायचं नाही, अजून कठीण हवंय. उंचावर टांगलेलं फळ 4 बाणांनी एकाच वेळी छेदायचं नको, अजून कठीण. धावत्या मृगाला धावत्या रथातून डोळे बांधून वरमे बाण मारायचा. हे ठीक आहे, जाऊ दे. पिताजींना सुचेल यापेक्षा बरं काहीतरी त्यांच्या लढवय्या मुलीसाठी. माझ्या स्वयंवरासाठी त्यांना खासच कठीण पण लावावं लागेल. तो जिंकणाऱ्यालाच माळ घालीन मी. स्वयंवर जिंकणारा भावीवर एकदा पटला नाही तर परत करता येतं का स्वयंवर? विचारलं पाहिजे पिताजींना. परंतु जो कोणी पण जिंकेल तो मन जिंकेल का? उर्मिलेच्या मनात विचार थैमान घालत होते. मला एखादा राजपुत्र आवडला नाही तर मी मुळीच माळ घालणार नाही. चिडक्या चेहऱ्याचा लक्ष्मण फार पराक्रमी आहे म्हणे. इथे येण्यापूर्वी दोघा भावांना विश्वामित्र ऋषींनी अरण्यात नेऊन बला आणि अतिबला नावाच्या विद्यांमध्ये पारंगत केलं. विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या त्राटिका राक्षसीला आणि सुबाहू राक्षसाला दोघा भावांनी चांगलं जेरीला आणलं आणि ठार केलं असं काका सांगत होते. मार्कंडेय ऋषी आणि विश्वामित्र ऋषींकडनं कुशध्वज काकांना रामलक्ष्मणाच्या धनुर्विद्येतल्या प्रावीण्याविषयी कळलं होतं. मला आवडलाय का हा लक्ष्मण, की ही यौवनाची हाक आहे? त्याच्या रागीट चेहऱ्यावरनं तर काहीच अंदाज येत नाही. मी मान वर उचलून त्याच्याकडे पाहिलं तर जीजी आणि मांडवी दोघी रागवल्या. असं पुरुषाकडे बघणं असभ्यपणा आहे म्हणे. असभ्यपणा? इतर पुरुषांकडे नाही पाहत आहे मी. तेवढे संस्कार दिलेत मला सुनैना माननी. पण ज्याला वरायचंय, ज्याला सोबत घेऊन आयुष्य काढायचंय, त्याच्या मनाचा अंदाज नको का यायला? तोही माझ्याकडे पाहत असेलच ना? आणि पाहिलंच नाही तर मनाच्या तारा कशा जुळणार? अवघडच आहे हे. सगळे जाच काच स्त्रियांनाच का? गार्गी आणि मैत्रेयी विदुषींना हा प्रश्न मी पुढच्या विद्वान सभेत विचारणार आहे. या प्रश्नांबरोबर उर्मिलेला असा प्रश्न पडला होता की या रागीट तापट लक्ष्मण राजपुत्राला ती आवडली आहे का? तसं असेल तर गंधर्व विवाहाची पद्धत आहे, पण तिला असा गंधर्व विवाह करायचा नव्हता. त्यांनी मला स्वयंवरातच जिंकायला हवं. स्वयंवर हा प्रत्येक राजघराण्यातल्या उपवर तरुणीसाठी मानाचा विषय. स्वयंवरासाठी किती तोलामोलाचे राजे राजपुत्र येतात त्यावर त्या मुलीची योग्यता ठरत असे. कुलशीलवान, धनवान, पराक्रमी राजांची तिथे जणू स्पर्धा होत असे. सीताजीजीच्या स्वयंवरापेक्षा माझ्या स्वयंवराला जास्त राजे येतील असं तिला वाटत होतं. कारण माझघरात बसून फुलांच्या माळा ओवणाऱ्या दासी बोलताना तिने ऐकलं होतं. त्या म्हणत होत्या, उर्मिला राजकन्या जास्त सुंदर आणि गुणवान आहेत. त्यांची मोहिनी पडते म्हणे.
पुरुष लुब्ध होतील असं सौंदर्य लाभलंय त्यांना. चोरून ऐकताना सुद्धा उर्मिलेच्या हृदयाचे 2-3 ठोके निसटले. कुसुंबी गालांवर अधिकच लाली चढली. तातांनी माझ्या स्वयंवराचा पण ठरवला की अयोध्येपर्यंत वार्ता द्यायला सांगीन मी, मग लक्ष्मण तयारीनिशी येतील आणि मला जिंकून घेतील. उर्मिलेला आता दिवसा स्वप्न पडायला लागली होती. उर्मिला, मांच्या हाकेनं ती भानावर आली. उर्मिला अशी लांबवलेली हाक म्हणजे मा चिडल्यात, तिने ओळखलं. आले आले, तिने लांबूनच ओ दिली. उर्मिला, सीतेची वेणी सजवलीस फुलांनी? तारकेनं गजरे माळून ठेवले असतील पहा बरं. आणि वरमाला गुंफून झाली का बघ बरं. वरमाला कमळांची आहे. दासीला सांग ओल्या रांजणा लगत ठेव म्हणजे ती ताजी राहील. उर्मिला, जरा स्त्रियांसारखी कामं कर बरं. मा आदेशांमागून आदेश देत होता. आता स्त्रियांची कामं आणि पुरुषांची कामं यावरून वाद घालायला वेळ नव्हता. पण स्त्रियांची कामं या वाक्यावर पाय आपटतच उर्मिला सीताजीजीच्या कक्षात शिरली. समोर तिची सीताजीजी उभी होती. पिवळं धमक, पायापर्यंत लोळणारं रेशमी कटिवस्त्र, त्याला काढलेल्या नाजूक निर्या, त्यावर गुलाबी रंगाची सोनेरी तारांची जाळी विणलेली ओढणी, वर कमरेपर्यंत गुलाबी रेशमी ऊर्ध्व वस्त्र, नाकात भली मोठी नथ, त्यावर नाकाच्या पाळीवर छोटासा लखलखणारा मोर. मांडवी तिच्या गळ्यात चंद्रहार, कंठीहार, पत्रहार एकामागोमाग एक घालत होती. कीर्ती पायातल्या मंजिरीच्या फिरक्या लावत होती. दासी प्रसाधनाचं साहित्य आवरत होत्या. हातात गजरे घेऊन उर्मिला जीजीकडे बघतच राहिली. सीता एखाद्या देवतेसारखी स्निग्ध प्रसन्न दिसत होती. सुकुमार आणि सुंदर सीतेवर वधूचं तेज चढलं होतं. चेहऱ्यावर थोडी लज्जा आणि डोळ्यात खूप सारी चिंता दाटून आली होती. जीजी, तू खूप सुंदर दिसतीयस. जणू या पृथ्वीवरची नाहीस, आकाशातून उतरली आहेस, मंदिरातली गौरी जशी. पण हसू कुठे मावळलंय? उर्मिलेनं सीतेच्या गालावरच्या खळीला स्पर्श केला. सीता मंद हसली. त्याबरोबर तिच्या गालावरचा तीळ आणखीनच उठून दिसला. उर्मी, अगं मला खूप भीती वाटतेय. तोंडाला कोरड पडली आहे, हात थरथरत आहेत. का जीजी? कोण जाणे. स्वयंवराचा हा पण कोण जिंकेल? जो जिंकेल तो माझ्या मनाला पटेल असा असेल ना. जीजीला अयोध्येहून आलेला रघुकुळातला थोरला राजपुत्र राम आवडलाय म्हणून हे चिंतेचे ढग डोळ्यात दाटून आले. मांडवीनं चहाडी केलीच. सीता गोरीमोरी झाली. हो, मला आहे ठाऊक. माझी मनोदेवता सांगते सगळं ठीक होईल. या सुंदर चेहऱ्यावर जरा हसू आण बरं. बोलता बोलता उर्मिलेनं सीतेची एकात एक 5 पेड गुंफलेली प्रवेणी मोगऱ्याच्या गजऱ्यांनी सजवली. सोन्याची नक्षीदार मकरिका वरपासून खालपर्यंत प्रवेणीवर लावली. कीर्तीने तिच्या दोन्ही कानांच्या मागे केसांवर चाफ्याचे झुपके कोचले. मधुरगंधाची वेल साक्षात जिवंत झाल्यासारखी सीता भासत होती. इतक्यात कुशध्वज काका तिला न्यायला आले. चला, झाली का तयारी सीते? आधी वाटिकेतल्या मंदिरात जाऊ, शिवगौरीचं दर्शन घेऊ आणि तिथून राज्यसभेत जाऊ. सगळे राजे राजकुमार ऋषीगण स्थानापन्न झालेले आहेत. गायन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सुनैना देवी सुद्धा तिथे पोहोचल्या आहेत. सीता निघाली. उर्मिलेचे डोळे पाणावले. एक स्वयंवर आणि स्त्रीच्या जीवनाचा निर्णय. मनासारखं दान पडलं तर ठीक, नाहीतर. तिने अभावितपणे हात जोडले आणि गौरीची करुणा भाकली. सीता गौरीच्या पायाशी फुलं वाहत होती.
उर्मिला राजपुरोहितांनी दिलेली फुलं ओंजळीत घेऊन नुसतीच उभी होती. तिच्या टप्पोऱ्या तपकिरी मधाच्या डोळ्यांनी ती गौरीशी बोलत होती. देवी, आज जिजीचं स्वयंवर. तिच्या मनासारखं घडू देत. अयोध्येच्या रामानं पण जिंकू देत. पिताजी माझ्या स्वयंवरासाठी पण लावतील तेव्हा देखील माझ्या मनातला राजकुमार तो पण जिंकेल अशी व्यवस्था करशील ना माते? तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर लक्ष्मणाचा रागीट चेहरा आला तशी ती गोंधळली. का पुन्हा पुन्हा हा कनिष्ठ दशरथ पुत्र माझ्या मनात डोकावतोय? मी प्रेमात पडलीये का? सीतेची पूजा आटोपली. तिने उर्मिलेला विचारलं, अगं उर्मी, लक्ष कुठं आहे तुझं? आणि उर्मिला भानावर आली. तिने घाईघाईनं जुईच्या फुलांची ओंजळ गौरीच्या पायांशी रीती केली. देवीकडे बघून जणू काही तिला पुन्हा एकदा आपल्या स्वयंवराची आठवण केली. देवीशी चाललेल्या या एकेरी वार्तालापाविषयी आठवून तिला हसू फुटलं. सीतेपाठून धावत जाऊन तिचा हात धरून ती चालायला लागली. उर्मिला अशीच होती, मनस्वी. राघू, मैना, अश्व, हत्ती कुणाशीही तिच्या एकतर्फी गप्पा चालत. देवी गौरीशी तर खासच. तिची मा म्हणायची, ही वेडी पाषाणाशी देखील गप्पा मारेल आणि तो सुद्धा हिच्याशी बोलायला लागेल. उर्मिला सीता, मांडवी, कीर्ती, कुशध्वज काका आणि सख्यांसह स्वयंवराच्या मंडपात आली. श्रोते हो, सगळे पोहोचलेत स्वयंवराच्या मंडपात. पुढे काय घडणार आहे हे आपल्याला माहीत आहे, पण आपण ते ऐकणार आहोत स्मिता दातार यांच्या लेखणीच्या माध्यमातनं. अयोध्येची उर्मिला ही कादंबरी ऐकताना दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. भेटूयात उद्याचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.